नमस्कार. आज आपण एका अशा सुगंधाबद्दल बोलणार आहोत जो जवळजवळ सगळ्यांनाच आवडतो. जरा डोळे मिटून विचार करा. गरमागरम नुकत्याच ओव्हनमधून बाहेर आलेल्या ब्रेडचा तो सुगंध. आहा. हो ना, हे चित्र पाहिल्यावरच तो उबदार, आरामदायी आणि जुन्या आठवणींना जागवणारा वास जणू काही मनात भरून जातो. हा सुगंध फक्त आपली भूकच नाही चाळवत, तर एक आपलेपणाची, एक घराची भावना निर्माण करतो. तर मग प्रश्न हा आहे की हा इतका मनमोहक सुगंध नक्की तयार होतो कसा? चला तर मग या सुगंधामागचं वैज्ञानिक कोडं सोडवूया. आपण शोधून काढू की नक्की कोणती रसायन एकत्र येऊन ही जादू करतात. आपल्याला वाटतं की हा सगळा सुगंध फक्त ब्रेड भाजतानाच तयार होतो, पण तसं नाही आहे. खरं तर या सुगंधाची पायाभरणी खूप आधीपासून अनेक वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये होत असते. तर याचे मुख्य 3 टप्पे आहेत. सगळ्यात आधी येतात घटक, मग येते फर्मेंटेशन म्हणजे आंबवण्याची प्रक्रिया, आणि मग फायनली बेकिंग. गंमत म्हणजे पहिल्या 2 टप्प्यामध्ये अंतिम सुगंधांसाठी आवश्यक असलेला मूळ रेणू म्हणजे प्रिकर्सर मॉलिक्यूल तयार होतात. आणि आता येतो तो सर्वात महत्त्वाचा आणि जादुई टप्पा, बेकिंग. जेव्हा पिठाला उष्णता मिळते तेव्हा एक रासायनिक किमया सुरू होते आणि तो अप्रतिम सुगंध सगळीकडे दरवळायला लागतो. इथे ना 2 खूप इंटरेस्टिंग केमिकल रिॲक्शन होतात. पहिली कॅरमलायझेशन. हे सोपं आहे. उष्णतेमुळे साखर ब्राऊन होते. आणि दुसरी जी खूप महत्त्वाची आहे ती म्हणजे मायार्ड रिॲक्शन. ही अमिनो ॲसिड आणि साखरेमध्ये होते. याच 2 प्रक्रियेमुळे शेकडो नवीन सुगंधी संयुग तयार होतात, जे ब्रेडला त्याचा तो खास सुगंध देतात. चला, आता वेळ आली आहे त्या मुख्य खेळाडूंना भेटण्याची, म्हणजे ती रेणू जे या सुगंधाच्या सिम्फनीचे खरे चार्ज आहेत. हेच ते रेणू आहेत जे आपल्याला नाकापर्यंत पोहोचवतात आणि आपल्याला तो ओळखीचा हवाहवासा सुगंध घेतात. तर भेटूया आपल्या पहिल्या स्टारला. याचं नाव आहे 2-acetyl-1-pyrrole. हा ब्रेडच्या कुरकुरीत सोनेरी तपकिरी आवरणात म्हणजे क्रस्टमध्ये सापडतो. आणि याची खासियत म्हणजे याचा सुगंध खूपच तीव्र असतो. याचा सुगंध आहे ना, तो भाजलेल्या पदार्थासारखा असतो. अगदी नमकीन, क्रॅकर किंवा पॉपकॉर्न आठवत आहे ना, तसाच. याचा रेणू मुळे ब्रेडला तो छान खमंगपणा येतो. आता पुढच्या रेणूला भेटायला येतो, जो या सुगंधाचा एक वेगळाच रंग भरतो. याचं नाव आहे मॉल्टॉल. नावावरून अंदाज आलाच असेल नाही का? याचा सुगंध असतो गोड. हे संयोग ब्रेडच्या क्रशला एक उबदार गोडसर कॅरमलसारखा सुगंध देतो. त्यामुळे ब्रेडचा एकूण सुगंधात एक छानसा गोडवा आणि एक खोली येते. आतापर्यंत आपण क्रस्टबद्दल बोलत होतो, पण ब्रेडच्या आतल्या मऊ भागाचा सुगंध थोडा वेगळा असतो. आणि त्यासाठी कारणीभूत असलेला एक महत्त्वाचा रेणू म्हणजे E2-नॉनेनॉल. आणि गंमत आहे, माहीत आहे, याचा वास आहे ना थोडासा ताज्या काकडीसारखा आणि गवतासारखा ग्रीन येतो. आता हे जरा अनपेक्षितच आहे नाही का? यावरूनच या सुगंधाची गुंतागुंत आणि विविधता आपल्या लक्षात येते. तर मग या सगळ्या वेगवेगळ्या रेणूंना एकत्र आणल्यावर आपल्याला या सुगंधाचं खरं रहस्य कळायला लागतं. ही गोष्ट वाटते तितकी सरळ आणि सोपी नाही आहे. म्हणजे बघा, भाजलेल्या ब्रेडचा सुगंध म्हणजे कोणत्याही एका रेणूची कमाल नाही. उलट तो शेकडो वेगवेगळ्या रेणूंचा एक परफेक्ट मिश्रण आहे. हे अगदी एखाद्या ऑर्केस्ट्रासारखं आहे, जिथे प्रत्येक वाद्य महत्त्वाचं असतं आणि सगळ्यांच्या सुरातूनच एक सुंदर संगीत तयार होतं. तशीच ही सुगंधाची सिम्फनी आहे. तर मग पुढच्या वेळेस जेव्हा ताज्या भाजलेल्या ब्रेडचा तो मोहक सुगंध येईल, तेव्हा जरा थांबूनच त्यात दडलेले
वेगवेगळे सूर ओळखण्याचा प्रयत्न करा. त्यात कॅरमेलचा गोडवा जाणवतो का? नवीन क्रॅकरचा खमंगपणा आहे की ताज्या काकडीसारखा अनपेक्षित सुगंध येतोय? बघा, या साध्या सुगंधामागे किती मोठी इंटरेस्टिंग केमिस्ट्री दडलेली आहे. धन्यवाद.